नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुद्ध जमातचा अकॅडमी शिरूर, मी प्राध्यापक जाधव सर. आपला टॉपिक चाललेला आहे मॅथमॅटिकल लॉजिक. त्याच्यामध्ये आपली यानंतरची जी कन्सेप्ट आहे ती आहे लॉजिकल कनेक्टिव्हिटी. लॉजिकल कनेक्टिव्हिटी ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे, लॉजिकल कनेक्टिव्हिटी ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. पहिली गोष्ट, आपण जे स्टेटमेंट पाहिलं होतं, ठीक आहे, वन जे स्टेटमेंट आहे, सिम्पली वन जे स्टेटमेंट आहे त्याला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणतो. ठीक आहे, ओनली वन स्टेटमेंट तर त्याला आपण काय म्हणतो, सिंपल स्टेटमेंट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, सिंपल स्टेटमेंट. आता आपल्याला काय पाहायचं आहे की एक समजा स्टेटमेंट असेल सिंपल, तर त्याला आपण सिंपल स्टेटमेंट किंवा ओनली वन स्टेटमेंट म्हणतो. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की आता मोर दॅन वन स्टेटमेंट ज्यावेळेस येतील तर त्या दोघांमध्ये काय कसे कंबाईन करता येईल, बरोबर आहे ना. जनरली आपल्याला दोन स्टेटमेंट कंबाईन करता येतात. आपल्याकडे वर्ड आहे, दोन स्टेटमेंट आपण अँड ने कनेक्ट करतो, ऑर ने कनेक्ट करतो, इफ देन ने कनेक्ट करतो, इफ अँड ओनली इफ ने कनेक्ट करतो. सिमिलरली याच्यामध्येच लॉजिकल कनेक्टिव्हिटी कंपाऊंड स्टेटमेंट आपल्याला पाहिजे. कोणकोणत्या प्रकारचे कंपाऊंड स्टेटमेंट या ठिकाणी आहेत, तर त्याच्यामधलं पहिलं कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे ते आहे कंजंक्शन. कोणतं आहे, कंजंक्शन. याच्यानंतर 2 नंबरचं जे स्टेटमेंट आहे तर ते आहे तुमचं डिसजंक्शन. यानंतरचं जे तुमचं कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते आहे निगेशन. त्याच्यानंतर 4 नंबरचं जे आहे कंडिशनल. आणि याच्यानंतरचं आहे तुमचं 5 नंबरचं बाय कंडिशनल. ठीक आहे, लॉजिकल कनेक्टिव्हिटी ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की कोणकोणत्या प्रकारची कनेक्टिव्हिटी, दोन स्टेटमेंट मध्ये कोणकोणत्या प्रकारची कनेक्टिव्हिटी असते. तर त्याच्यामध्ये आपण पाहतोय कंजंक्शन, डिसजंक्शन, निगेशन, कंडिशनल, बाय कंडिशनल. कंजंक्शन म्हणजे काय, थोडक्यात की ज्याला आपण अँड म्हणतो. ठीक आहे, आता ज्या स्टेटमेंट मध्ये अँड आहे त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये वर्ड आहे, व्हाईल आहे, त्याच्यानंतर बट आहे, त्याच्यानंतर दो आहे. ठीक आहे, सो ऑन असे जे वर्ड आहेत तर त्याला आपण कंजंक्शन म्हणतो. त्याचा जो सिम्बॉल आहे तर त्याचा सिम्बॉल काय आहे, असा जो उलटा फी आहे तो त्याचा काय सिम्बॉल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जो डिसजंक्शन आहे त्याचा सिम्बॉल असा व्ही आकाराचा आहे, त्याला आपण म्हणतो ऑर जनरली. ठीक आहे, किंवा त्याला आपण असं पण म्हणू शकतो आयदर ऑर. ठीक आहे, आयदर ऑर. त्याच्यानंतर आहे निगेशन. निगेशनचा सिम्बॉल या टाईपचा निगेशनचा तुमचा हा सिम्बॉल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर निगेशन त्याला आपण नॉट म्हणतो. ठीक आहे, नॉट. त्याला आपण नायदर नॉर पण म्हणू शकतो, नायदर नॉर. त्याच्यानंतर इट इज फॉल्स पण म्हणू शकतो, इट इज फॉल्स म्हणू शकतो, किंवा इट इज नॉट ट्रू पण आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, असे वर्ड ज्या ठिकाणी दिसतील तुम्हाला त्या ठिकाणी निगेशन पाहायला मिळेल. कंडिशनल काय आहे की वन डायमेन्शनल, वन साइडेड एरो या ठिकाणी कंडिशनल मध्ये आहे. कंडिशनल मध्ये काय आहे अजून की ज्या ठिकाणी इफ आणि देन आहे, किंवा या ठिकाणी इम्प्लाइज आहे. ठीक आहे, इम्प्लाइज, तर या ठिकाणी आपण कंडिशनल वापरू शकतो. किंवा इज नेसेसरी कंडिशन दॅट असा एक वर्ड असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी कंडिशनल स्टेटमेंट अप्लाय होतो. त्याच्यानंतर बाय कंडिशनल मध्ये काय आहे, 2 साइडेड एरो आहे. इफ अँड ओनली इफ, किंवा इज नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन दॅट. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये इफ अँड ओनली इफ, इज नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन दॅट, हा जो वर्ड आहे तर ते तुमचं जे स्टेटमेंट आहे कंपाऊंड स्टेटमेंट ते काय आहे, बाय कंडिशनल आहे.
इट इज डबल साइडेड एरो. याला दुसरा एक शब्द आहे इक्विव्हॅलन्स. इक्विव्हॅलन्स. बाय कंडिशनल. त्याला अजून एक शब्द आहे डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन. याला नाव आहे इम्प्लिकेशन. ठीक आहे, इम्प्लिकेशन. तर हे आपले लॉजिकल कनेक्टिव्हिटी आहे कंपाऊंड स्टेटमेंटची. ठीक आहे, कोणकोणती? कंजंक्शन, डिस्जंक्शन, निगेशन, कंडिशनल, बाय कंडिशनल या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी काय आहे तुमचा हा अँड, हा तुमचा ऑर, निगेशन, कंडिशनल, बाय कंडिशनल. हे लॉजिकल कनेक्टिव्हिटी ऑफ काय आहे? कंपाऊंड स्टेटमेंट.